त्या दोघांमध्ये होणार असेल तर लाडू अगोदर परत करायचा, नाही तर त्या मुलाचा लाडू आईने खायचा, पण ताटात कुठल्याही प्रकारचा महाप्रसाद उरणार नाही याची काळजी प्रत्येक सेवेकऱ्याने घ्यायची. पुन्हा सांगतो, हा भंडारा नाही, हा महाप्रसाद आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आणि सागर शुगर बिगर वाल्याने एका लाडूने काय फरक नाही पडतो. एक दिवस एवढं वर्षभर चहा पितो, एक दिवसाने काय फरक पडणार आहे. आणि आपण खांडसरी साखर वापरली, लक्षात ठेवा. तुम्ही त्या शुगर बिगरचं टेन्शन घेऊ नका. स्वामी आहे शुगर बघायला, तुम्ही फक्त आजचा महाप्रसाद खा. फक्त माणूस फक्त भात असू दे नाही तर लाडू असू दे, शुगर होऊ द्या. आडवे इथं रुमाल कोण जवळ आहे? जा जरा थोडे. बांधल्या का वाढले तुम्ही? तुमचा रुमाल नाही त्यांना माहित आहे, मी सांगितलं. बांधले का तुम्ही? जा काय बांधले का? एक 7-8 जणीला पक्ष करते. आई कशाला जाता येईल? जाऊद्या नाही यांना, यांचं तुम्ही कशाला हे काम करताय केलं बरं. आणि भांडी घासायला ना एक 50 वर्षानंतरच्या महिलांनी लावून नका. खरंच आहेत भरपूर, जेव्हा नव्हते करणारे तेव्हा तुम्ही भरपूर काम केले, समजते आम्हाला. पण जास्त वय गुडघ्याचा त्रास आहे अशाने खरंच नका त्रास घेऊ. आहेत बाकी सेवा करणारे. श्री स्वामी समर्थ. ज्या आमदार बाईला तुम्ही मत दिलं का नाही मला नाही माहिती, पण तिला असं तर हे करते. आमदार बाईला निवडून दिलं सुरुवात गायकवाड, त्या अधिवेशनाला गेलाय, पण त्यांची त्यांच्या याच्यातून सुनवाई पाठवली त्यांनी प्रसादासाठी. म्हणजे एवढी आठवण ठेवायला पाहिजे, तुम्हालाही सांगायला पाहिजे की त्यांचं असं नाहीये. दर कार्यक्रमाला काकांनी सकाळीच सांगितलं कुणालाही आमंत्रण दिलेलं नाही, पण जर बिना आमंत्रणाचं जर कोणी आलं तर गेट मधून आतमध्ये सोडा नका, हे सकाळी सांगितलं. पोरं पुढे या, तुम्ही पुढे. आपण सेटअप लावतो, पण त्यांचं वाढेपर्यंत आपण सेटअप लावूया आपला. चला पटापट. कारण जर ते सेवेकरी आहे त्यांना आमंत्रणाची गरज नाही, मंदिरात कशाला आमंत्रण पाहिजे? जो बिना आमंत्रणाचा काय येतो ना तो कारण. म्हणून ते तुम्हाला सांगितलं होतं, कारण त्यांना पण बाईला सगळे ओळखतात, पण बाईला कोणी ओळखत नाही ना. मीच नाही ओळखलं तर 3-4 वेळेला बघून, परंतु असं नाही. म्हणजे त्यांनी त्याची आठवण ठेवली. मी जरी नाही तरी बाई घेऊन जायला काही का होणार हजेरीला. म्हणजे आहे तुमच्याकडे काहीतरी कुतूहल पाहिजे. काय पाहिजे त्यांच्याकडे? तुम्हाला काय पाहिजे का? मला तर काही नकोय. भाजी देताना वाढू आहे बघा. आपली आजची भाजी चांगला बसायला आहे, तुम्ही सांगितलं आम्हाला जावं लागते ना नंतर. लक्षात ठेवा, प्रत्येक बाईचा चमचा घालवण्यात आला पाहिजे भाजीतून, लक्षात ठेवा. आणि एक जोडी बनवायची, भाताची आणि भाजीची जोडी. आपली जोडी शेवटपर्यंत सोडायची नाही, भाताच्या मागे भाजीची भाजी कंपल्सरी पाहिजे. लक्षात ठेवा, नुसतं भातवाल्याने पुढे फिरायचंच नाही, बिलकुलच नाही. आणि जिथपर्यंत चाटा गेले तिथपर्यंत बांधल्या नाही, बाकीच्या बाहेर थांबा. अजून भांडे नेऊ नका अजून लगेच. आताशी 4थी 5वी लाईन चालू आहे बघा. हा पुट्टा पूर्ण आपण करणार आहे होमापर्यंत. हे झाल्यानंतर पुरुषांचं काउंटर इकडे सुरू करणार दोन्ही बाजूने. पुरुष पूर्ण करून झाले का मग तिकडच्या महिलांमध्ये का करायचंय? हा पट्टा खाली होता, आपण बाहेरच्या ना आतमध्ये घेऊ लगेच. म्हणून हे सगळं करतोय, नाही तर पुरुषांनाही चालू केलं असतं, पण त्याने जरा अजून वेळ लागेल. या साईडने पूर्ण महिला करून घेऊ, त्याच्यानंतर लगेच पुरुषांचं काउंटर चालू करणार आहे. लक्षात ठेवा. श्री श्री स्वामी समर्थ. ऑफर आली बघा तिकडे, त्या स्वतः डॉक्टर आहे. म्हणजे तुम्हाला जर पैसे नसले तर नक्की गेल्यानं फक्त सांगायचं तर आणि केंद्रातून नक्की तुम्हाला फ्री चेकिंग करून देतील. एवढं खूप झालं ना. कशाचे डॉक्टर हे मला माहित नाहीये, कुठं दवाखाना नाहीये पण मला माहित नाही. तुम्ही विचारायला तुम्ही तोपर्यंत विचारून ते नक्की सांगा. खूप झालं आपल्यासाठी एवढं. हे बघा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तुमच्याजवळ बाटल्या असतीलच, तरी पण आपण बाहेर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. हात धुण्याची व्यवस्था पण बाहेर आहे. लक्षात ठेवा, झाल्यानंतर इकडे ताळ जमा करायचा, बाईक समोर असं कडेकडेने तुम्हाला गेट मधून जायचंय. लक्षात ठेवा. पुन्हा सांगतोय, महाप्रसाद डबल घ्या, टिबल घ्या, फक्त ताटात कुठल्याही प्रकारचा आपला प्रसाद उरणार नाही याची काळजी प्रत्येक सेवेकऱ्यांनी घ्यायची आहे. बाकी पोटभर घ्या, त्याच्यात काही शंका नाहीये. ते मात्र भाजी वाढणारे चमचा खालून आलाच पाहिजे कंपल्सरी. लक्षात ठेवा. आणि एक जोडी भाताबरोबर भाजीची एक जोडी, म्हणजे त्यांना भात वाढला की लगेच भाजी मिळेल.